उमा काय झालं? काही नाही. माझ्या येरझाऱ्या का घालतेस? काही नाही. कुठे काय? सहज एवढी अस्वस्थ काय झालीस? ते गायत्री नाक्यावर गेली आहे ना, तिची वाट पाहतीये मी. आत्ता नाक्यावर का? नाही, ते मीच पाठवलं ना दुकानात तिला. अगं तूच पाठवलेस ना? का खूप उशीर झालाय का तिला एवढं अस्वस्थ व्हायला, येरझाऱ्या घालायला? हेरा, मी आपला उगाच. उगीचच काय झालंय काय उमा? एवढं टेन्शन मध्ये का दिसतेस? छे, टेन्शन? मला कसलं टेन्शन? मी आपला असाच माझ्या विचारांमध्ये. विचारात? मला तरी कळू दे तुझे विचार काय आहेत ते. काय हो, तुम्ही पण मला ना शब्दात पकडता. मी कसला विचार करणार आहे करून करून? हेच आपलं म्हणजे घरातलंच. आणि हे काय, तुम्ही बाहेर का आलात? जरा जीवाला आराम देत नाही तुम्ही. जा बरं, आराम करा. ठीक आहे. काय झालंय आई? आता तुझं काय? आई अगं माझं काहीच नाहीये, पण तुला काय झालंय ते तर सांग. मी मगाचपासून बघतोय तुला. आता काय काय आणि कसं सांगू तुला? ए आई प्लीज हा, मगाशी बाबांना कटवलंस तसं मला कटवू नको. मला माहितीये काहीतरी झालंय. ती ताई एवढी सॅड होऊन बसलीये, त्यात तू पण अशी. बरं नेमकी ती कुठे गेलीये? आणि मला पण सांग ना यार, मी पण या घराचाच भाग आहे. आता काय आणि कसं सांगू तुला? अगं तू बोल तर, मी ऐकतोय ना. आता तुला सगळं रामायण पुन्हा पहिल्यापासून सांगावं लागेल. अरे, ते कार्तिकचे वडील यांना भेटायला येणार आहेत. हा मग? त्यांच्याचकडे गेलीये गायत्री. हा मग ठीक आहे ना, काय झालं मग? आता सगळं रामायण तुला परत पहिल्यापासून सांगावं लागेल. हो मग सांग ना, मुलगा आहे ना मी तुझा, कशाला लपवते मग? अरे लपवून ठेवण्यासारखं काही नाहीये. 2-3 दिवसांपूर्वी कार्तिकने मला प्रपोज केलंय. काय? हो, पण मी त्याला काहीच उत्तर न देता तिकडून निघून आले. हे बघ गायत्री, तुझ्या बाबांना आता कुठे बरं वाटायला लागलंय. आता पुन्हा नवीन टेन्शन नको. म्हणजे त्यांना त्रास होईल ना, असं खरंच काही करू नकोस. आई, बाबांना त्रास होईल असं मी काहीच करणार नाही. ए राजहंस, काय बरं, अजय राजहंस. म्हणजे तुझा मित्र आहे ना कॉलेज मधला कार्तिक, त्याचे वडील. त्यांना काय मला भेटायचंय म्हणे, माझ्याशी बोलायचंय. मी एक काम करते, मी बाहेर जाऊन थांबते आणि ते आले ना तर त्यांना डायरेक्टलीच विचारते की तुमचं काय काम आहे. ओके गायत्री? मग काय, आणि त्यांनी माझा आणि कार्तिकचा उल्लेख जरी केला ना तर त्यांना मी हात जोडून जायला सांगेन. आणि म्हणून गायत्री त्यांना भेटायला गेलीये. ती म्हणाली की मी त्यांना भेटते आणि सांगते की माझ्या बाबांना भेटायला येऊ नका म्हणून. अगं आई पण प्रॉब्लेम काय आहे? भेटू देत ना त्यांना बाबांना. आणि आता काय करायचं ते बाबा डिसाइड करतील ना, तुम्ही कशाला टेन्स होताय? तुला काही कळत नाही रे, गप्प बस. अरे मी बघते काय करायचं ते.